बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील सुगाव येथील शेतकरी देविदास भाऊराव बामणे यांनी मौजे मनसतकरगा मोटरगा शिवरस्त्यावर माती काढून रस्ता खराब केल्याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याविरोधात तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रार केली होती। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी देगलूर आणि मुखेड हद्दीत येणाऱ्या शिवरस्त्याची पाहणी करण्यात आली। यावेळी देगलूर आणि मुखेड तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीची तपासणी केली। दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून 26 मे 2026 रोजी पंचनामा तयार केला। या पंचनाम्यात शिवरस्त्याचे उत्खनन चुकीच्या पद्धतीने झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान मंडळ अधिकारी मार्फत खानापूर यांना तहसीलदार कार्यालयाकडून मे 14 आणि 22 मे 2026 रोजी 2 वेळा पत्र देण्यात आल्याचा उल्लेखही अर्जात करण्यात आला आहे। सदर रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा मुख्य मार्ग असल्याने पावसाळ्यापूर्वी पंचनामा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। विशेष म्हणजे अर्जदार देविदास बामणे यांनी स्वतः उत्खनन झालेल्या शिवरस्त्याची टेप लावून मोजणी केली असून संबंधित शेतकऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा 1 जून 2026 पासून तहसील कार्यालय देगलूर समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देविदास बामणे यांनी दिला आहे। या निवेदनाच्या प्रति उपजिल्हाधिकारी देगलूर, जिल्हाधिकारी नांदेड आणि पोलीस निरीक्षक देगलूर यांनाही देण्यात आल्या आहेत। आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या NCN न्यूज टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता एका शेतकऱ्याच्या विरोधामध्ये अर्जदार यांनी अर्ज केला होता की आनंद रस्त्यावरून या ठिकाणी उत्खनन मातीचा अवैध करण्यात आलेला आहे। देगलूर आणि मुखेड या दोन्ही शिवावर असणारा हा मोटरगा आणि मनसकरगा या गावातल्या पानर रस्त्याचे या ठिकाणी अवैध उत्खनन झालं आहे मातीचं शिव रस्त्यावरचं, त्याबद्दल या ठिकाणी तक्रार होती। आणि देगलूर आणि मुखेड या दोन्ही तहसील कार्यालयाचे आपण पाहू शकता मंडळ अधिकारी तलाठी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी संपूर्ण गावाच्या व्यक्तीसोबत आणि तक्रारदारक आणि जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यामध्ये काय निकष निघालं आणि ते कशा पद्धतीचं पंचनामा झाले ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। साहेब, आपण आज या ठिकाणी मुखेड तालुक्यातून आलात आणि आजची काय परिस्थिती होती आणि कशाबद्दल हा पंचनामा झाला? मुखेड तालुक्यातील मोटरगा आणि देगलूर तालुक्यातील सुगाव व मनसकरगा या गावांच्या शिवरस्त्याच्या संदर्भाने तक्रार प्राप्त झालेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी मुखेड तालुक्यातील आम्ही माझे सहकारी आमचे तलाठी साहेब तसेच देगलूर तालुक्यातील खानापूरचे मंडळाधिकारी आमचे सहकारी आणि त्यांचे तलाठी साहेब आम्ही सर्वजण पंचासमक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित झालो। प्रत्यक्ष परिस्थिती बघितली। या 2-3 गावाच्या शिवरस्त्या दरम्यान काही ठिकाणी अतिरिक्त स्वरूपामध्ये जरा मातीचं उत्खनन करण्यात आल्याचं दिसून आलं। ते आज जे उत्खनन झाले ते योग्य वाटलं का आपल्याला? उत्खनन झालं ते योग्य झालेलं नाही आणि ती चूक त्या शेतकऱ्यांनी सुद्धा मान्य केलेली आहे। पुढे जे आहे आम्ही पंचाच्या समक्ष सर्वांच्या सोबत चर्चा केली आणि त्यातून मध्यम मार्ग काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। आपण देगलूर तालुक्यातून आलात, देगलूर तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे, त्या शेतकऱ्याने मान्य केलं का त्या ठिकाणी रस्ता पुन्हा करून देण्यासाठी? अर्जदाराने जे तक्रार दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही मौजे मनसकरगा आणि मोटरगा या शिवरस्त्यावर आले असता आम्ही पाहणी केली। त्या पाहणीमध्ये जे गैरअर्जदार होते त्यांचं असं म्हणणं आहे की पावसाच्या पाण्यामुळे आमच्या शेतामध्ये पिकाचे नुकसान वगैरे होते, पण प्रत्यक्ष पाहणी केली असता ते त्यांचं शेत आणि शिवरस्ता दोन्हीमधून उत्खनन झाले ते आढळून आले आणि त्यातला मधला मार्ग आम्ही असा काढला की दोन्ही बाजू ऐकून घेतली। त्यांनी जे रस्ता आहे ते रस्ता व्यवस्थित करून देण्याचे मान्य केले आणि बाकीच्या पंचासमक्ष जे जे काही उत्खनन केलेलं आहे ते पण आपण पंचनाम्यामध्ये उल्लेख केला आणि जे काही आहे ते नियमानुसार कारवाई होईल। आपण या ठिकाणी पाहू शकता दोन्ही तालुक्याचे मंडळाधिकारी उपस्थित होते आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्याच्यावर कारवाई होईल, परंतु ते बांधकाम विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी मोजणी झाल्यानंतर ते कारवाई करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अर्जदाराचं या ठिकाणी पक्ष ऐकून त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून पंचनामा केलेला आहे।
नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी एका शेतकऱ्याची देत आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता आमच्यासोबत या ठिकाणी महाराज आहेत, ज्यांनी तक्रार केलेली आहे की एका शेतकऱ्यानं पांढर रस्ता उकरून मुखेड आणि देगलूर या दोन तालुक्यात असणारे मोटरगा आणि सावरगाव मनसकरगा या ठिकाणचं जे सुगावचं हे जे पांढर रस्ता आहे शिवरस्ता, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उकरून आपल्या शेतामध्ये अवैध माती टाकून घेऊन या ठिकाणी पूर्ण रस्ता उकरल्याचा आरोप या ठिकाणी शिव महाराज केलेले आहेत आणि ते आज आमच्या सोबत उपस्थित. काय सांगणार महाराज, कशा पद्धतीने या ठिकाणची आजची अवस्था आहे? NCN न्यूज चॅनल यांनी या स्थळी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, आभार व्यक्त करतो. खरोखरच मुखेड मोटरगावमधील मुखेड तालुका आणि देगलूरमध्ये मनसकरगा शिवरस्त्यामधील या माती उल्लंघन केलेले आज मंडळ अधिकारी उपस्थित होते. त्यांचे पण अभिनंदन. आणि आपल्या इथे न्यूजवाल्याचं पहिलं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी प्रत्यक्षात पाहणी करता खरोखरच या मातीचं 145 आणि 146 गटामध्ये जे उत्खनन झालेलं आहे, आपण त्याच्याबद्दल तक्रार दिलेला आहात. त्याबद्दल आतापर्यंत कोणकोणती कारवाई झाली आणि कोणकोणत्या ठिकाणी आपण तक्रार केला? नाही, 145 आणि 146 वादच नाही. या ठिकाणी हा सार्वजनिक मालमत्ता आहे, शिवरस्ता आहे, सार्वजनिक आहे आणि या ठिकाणी मोजण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी 33 फुटाचा हा शिवरस्ता आहे. कोणीही कोणाची जमीन फोडण्यात आलेली नाही. हे फक्त उल्लंघन झाले. किती झाली? 200 मीटर, 210 मीटर आणि रुंदी 13 फूट आणि ज्याची उंची आहे 6 फूट एवढं मातीचं उल्लंघन झालं. एवढी माती शेतकऱ्यानं कोण्या म्हणजे 145 गट नंबर 146 गट नंबरने ह्या मातीचं उल्लंघन केले आहे. आणि आपण हे वेळोवेळी तक्रार दिला, त्याच्याबद्दल कोणकोणती कारवाई करण्यात आली आतापर्यंत आणि याच्या अगोदर जे पंचनामा दिला होता ते पंचनामा कशा पद्धतीचा होता? आजपर्यंत जवळपास 25 तारखेपासून आज 25 तारीख म्हणजे जवळपास 1 महिना या कालावधी निघून गेलेला, उलटून गेलेला आहे कारवाईचा. मध्यंतरी 27 तारखेला 25 तारखेला दिल्याच्या नंतर 27 तारखेला या ठिकाणी देगलूरचे आमच्या सुगावचे तलाठी आलेत, पंचनामा केलेत. असा पंचनामा केलेत की हे शिवरस्ता नसून तरी हे मालकी हक्कातून आहे. 145 आणि 146 गटातली माती नाला आहे आणि नाल्यातली माती करून एक खोटा पंचनामा केलेत. आणि आजचा पंचनामा कसा आहे त्याच तलाठी आणि मंडळ अधिकारीच्या नेतृत्वाखाली? आज हे मंडळ अधिकारी उपस्थित झाले. देगलूर तालुक्याचे मंडळ अधिकारी आले आणि मुखेड तालुक्याचे सुद्धा मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते. आणि खरं आणि बोलणारे म्हणजे मुखेड तालुक्यातील मंडळ अधिकारी खरं आणि सत्य बोललेले आहेत. असं सत्य बोले की या रस्त्यातील उल्लंघन मातीचं झालेलं आहे आणि खोटं नाही आणि रस्ता आहे हे चुकीचं आहे असं त्यांनी बोललेलं आहे. परंतु आमच्या देगलूर तालुक्यातील मंडळ अधिकारी खानापूर यांचा काहीतरी असेल असा डाऊट येत आहे, कारण यांनी स्पष्टपणे असं बोलून दाखल नाहीत आणि दगड टाकतो, असं टाकतो, तसं टाकतो आणि चुकीचा पंचनामा लिहायलाच असं दिसून येत आहे. कारण त्यांच्या बोलण्याहून, त्यांच्या लेखी लिहिण्याहून, त्यांच्या या वागणुकीहून त्यांनी आणि तलाठी साहेब आणि त्यांनी पहिलं आले होते आणि त्यांनी म्हणतात मी आलो नाही, तलाठीच आला होता, तलाठीच पंचनामा केला असं म्हणतात. आज सुद्धा त्यांच्या बोलण्याचा उद्देश अलग दिसून आलेला आहे. तर आपण पुढं काय करणार आहोत? आता हे जर कारवाई या ठिकाणी संपूर्णपणे करण्यात आली नाही आणि आजचा जर पंचनामा झाला ते तुम्हाला मान्य आहे का? आजचा पंचनामा झालेला अमान्य आहे आणि हा पंचनामा मला मान्य नाही. कारण या पंचनाम्यामध्ये JCB वाल्याचा आणि ट्रॅक्टरवाल्याचा आणि हे मोजमाप किती मीटर झाले आम्ही मोजून याचं काढलेलं आहे. या जाग्यावर 210 मीटर आहे, 13 फीट रुंदी आहे, 6 फूट उंच आहे. हा पंचनामात उल्लेख केला नाही, त्यामुळे आम्हाला हा खोटा वाचणारा पंचनामा दिसून आढळून येत आहे. तर आपण पुढं काय करणार आहोत? हे पंचनामा तुम्हाला मान्य नाही तर ह्याच्या पुढं आपण आमरण उपोषण करणार आहोत का काय करणार आहोत? हे जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर? हे माझी इच्छा पुरी झाली नसेल
तर मी जिल्हाधिकारी साहेबापुढे हा दोन्ही पंचनामे, पहिला पंचनामा होतो आमच्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. हा कर्मचारी असून जायमोक्यावर पोलीस पाटील सुद्धा येऊन आणि खोटे पंचनामेदार आणि जे असतील तलाठी असतील याला कारवाई व्हावा योग्य ती. कारण खोटा पंचनामा का केले, हे पंचनामा आताच्या पंचनाम्यात आहे माती उल्लंघन झाली आणि पहिला जे पंचनामा झाला त्या पंचनाम्यामध्ये आहे माती शिवा रस्त्याची काढलेली नाही आणि सर्वे नंबरमध्ये काढलेले आहे. असा खोटा पंचनामा केला. तलाट्यावर योग्य ती कठोर कारवाई होईल यासाठी मी कलेक्टर साहेबापुढे दोन्ही पंचनामे घेऊन जाणार आहे. आजच्या ज्या पंचनाम्याची जे दखल घेण्यात आली आणि जे पंचनामा लिहिण्यात आला त्याच्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला की हा मूळ शेतकरी या जे उत्खनन केलेलं आहे त्या ठिकाणी दगडं टाकून मी रस्ता व्यवस्थित करून देतो असं मान्य केलेलं आहे असं त्याच्यामध्ये लिहिण्यात आले. त्याबद्दल काय ते आम्हाला अयोग्य आहे. हा रस्ता दगडं टाकू शकत नाही. आता मिरूक आता जवळ 10-12 दिवसावर येऊन टेकलेला आहे. दगड जर टाकलं या ठिकाणी तर आमचं ट्रॅक्टर पेरणी करताना जातच नाही, त्यांची फास अडकून बसल आणि दगडं टाकणं हे कोण करून देते. एवढं 200 मीटर असणारा रस्ता दगडं टाकण्यासाठी शक्य नाही. अशक्य. बोलणं हे सोपं आहे, करणं हे अवघड आहे. बोलायला येते तर हे करायला येत नाही. बोलणं सोपं आहे तरी माझा निर्णय कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आहे. आज आपण पाहू शकता या ठिकाणी आमच्यासोबत देवीदास महाराज होते ज्यांनी सत्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे. आपण पाहू शकता संपूर्ण शेतकऱ्यांसाठी हा शिवरस्ता आहे. तो वैयक्तिक एकाचा नसून सर्व शेतकऱ्यांसाठी जाणे येण्यासाठी दळणवळणाचाही शिवरस्ता आहे आणि हा शिवरस्ता उकरल्यामुळे त्यांनी अवैध उत्खनन केल्याबद्दल कारवाई करण्यात यावं अशी त्यांची या ठिकाणी ठाम भूमिका व या ठिकाणी मागणी दिसून आली. मौजे मोटरगा व मनसकरगा इथला शिवरस्ता असून खोदकाम करणाऱ्या या शिवरस्त्यामधील मधुकर रामराव बामणे यांनी या शिवरस्त्यामधील माती 210 मीटर खोदकाम करून त्यांच्या शेतात नेऊन टाकली आहे. आणि आम्ही पहिलं तहसीलदार साहेब यांना पत्र दिलं होतो. त्यांनी पत्र काढले होते की तलाठी व मंडळ अधिकारी यांना जायमुख्यावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामा तयार करा अशी विनंती त्यांना कळवली होती. हा जे पंचनामा झाला ते तुम्हाला मान्य आहे का? नाही, आजचा पंचनामा हा चुकीचा आहे. मंडळ अधिकारी साहेब त्यांच्यावर असं उल्लेख केलेत की हे अंदाजे 20 मीटर आहे असं उल्लेख केलेत. आम्ही टेप घेऊन मोजलेला आहो. या इथं 210 मीटर आलेलं आहे. नाही 41 210 मीटर आलेलं आहे. तरी हे चुकीचा पंचनामा झालेला आहे. आम्हाला हे मान्य नाही पंचनामा. नाही, परंतु हे जे उत्खनन झालेलं आहे हे पहिल्यापासून एवढं खोल होतं का नंतर खोल झालेलं नाही, पहिलं काहीच खोल नव्हतं. हे बघू शकता ना तुम्ही, हे जवळपास 6-7 मीटर 6-7 फूट उंची आहे याची. प्रत्यक्षात बघल्यानंतर लगेच लक्षात येईल. तरी मंडळ अधिकारी व तलाठी साहेब यांनी येऊन पंचनामा. हे जे मूळ शेतकरी आहेत त्यांनी असं मान्य केलं की या ठिकाणी मी मुरुम आणि दगड टाकून व्यवस्थित पांढरा रस्ता करून देतो. हे काही सोपं नाही. पहिलंच काढत बुजले असते ना, मग हे असं आम्हाला वारंवार असं बोलले नसते तुम्हाला काय करायचं आहे ते करा, काय करून घेणार आहोत ते करून घ्या असं आम्हाला बोलले नसते. त्यांनी पहिलेच केलेले असते, आम्हाला सांगले असते मला असं असं करायचं आहे म्हणून तुम्ही सांगले असते ना पहिलेच. मुरुम दोंडे टाकून मी रस्ता तुमच्यासाठी मदत म्हणून करणार आहे असं मग ते कळत होते. आता ते कळले नाहीत ना. आता हे पंचनामा सगळं झाल्यानंतर ते तसं बोलत आहेत. पंचनामा जे तुम्हाला मान्य नाही त्याच्यानंतर आपली काय मागणी असणार आहे आणि कुठं आपण निवेदन देऊन काय करणार आहोत? याच्यानंतर आम्ही आता तहसीलदार साहेबांना जाऊन कळवणार आहे. मग त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन त्यांना भेट देणार आहोत. हे असं चुकीचा पंचनामा झाला आहे. याच्या अगोदर बी पंचनामा झालेला आहे ते बी पूर्ण चुकीचं आहे. सदरील शिवरस्त्यामधील अवैध उत्खनन करून काढण्यात आलेलं नाही असं त्या पंचनाम्यात उल्लेख आहे. तरी आम्हाला मान्य नाही. पहिल्याचाही पंचनामा नाही, आजचाही पंचनामा नाही. आजचा पंचनाम्यात 20 मीटर खोदकाम करून काढलेलं आहे असं त्यांनी टाकलेले आहेत. त्यांना आम्ही म्हणलेलो आहोत की तुम्ही मोजणी करा, मोजून तुम्ही बघल्यानंतर मगच टाका असं त्यांना विनंती केलो. तरी ते काय आमचं ऐकले नाहीत. मुरुम टाकून दगड टाकून ते रस्ता तुम्हाला 8 दिवसात क्लिअर करून देतो असं त्यांनी आम्हाला सांगले आहेत. परंतु त्यांचे जे गटाच्या बाजूचे शेतकरी आहेत ते जे त्यांचे शेजारी आहेत ते म्हणतात की या ठिकाणी त्यांना सहकार्य करतो म्हणलेत, आम्हाला हे दगड टाकून देतो म्हणलेत, त्याबद्दल आमचं काही वाद नाही म्हणून म्हणतात. असं म्हणलेत पण हे रस्ता होणे शक्य नाही. जवळपास 210 मीटर आहे. आम्ही आता स्टेपनं मोजलेलं आहोत. तरी हे काय होणं शक्य नाही. 7-8 दिवसात करतो म्हणले तरी आम्ही पाऊस ते बी तहसीलदार साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही विनंती करणार. तात्काळ उद्या 2 दिवसात 4 दिवसात लगेच हे बुजून देऊन आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती करणार आम्ही.
मंडळ अधिकारी दोन्ही तालुक्यातील आले होते, मुखेड आणि देगलूर. इथं कसं आहे, पंचनामा हा मी पण पंचनाम्याला उपस्थित होतो. हा पंचनामा योग्यरित्या झाला नाही. काहीतरी यामध्ये देगलूरचे जे मंडळ अधिकारी आहेत त्यांची मिलीभगत आहे असं वाटतंय. मी त्यांना स्पष्टपणे विचारलं की हे किती मीटर आहे, अंदाजे सांगा. तर ते बोलतात की अंदाजे आम्ही सांगू शकत नाही. मी बोललो माझ्याकडे मीटरपट्टी आहे. तर ते गेल्यानंतर आम्ही मीटरपट्टीने मोजलो तर अक्षरशः 210 मीटर आहे. आणि त्या पंचनाम्यामध्ये उल्लेख फक्त 60 मीटरचा दाखवला आहे, 20 मीटरचा दाखवला आहे इतके. आणि हे इतकं लांब उंची याची कमीत कमी 10 ते 12 फूट आहे. हे एक 10-15 दिवसात होऊ शकतं का काम? त्या पुढच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मी 10-12 दिवसात हे बुजू शकतो. ते अधिकारी असं म्हणत होते की टेक्निकल काम आहे, हे भूमी अभिलेखचं काम आहे, आमचं हे नियमात येत नाही. ते अधिकारी फक्त झाडाखाली बसले. त्यांना मी बोललो की पुढे आपण परस्पर मोजू. तर ते सरळ सांगितले की हे आमचं काम नाही, हे याच्यासाठी टेक्निकल लागते, टेक्निशियन लागतात. त्यामुळं हे आम्हाला मान्य नाही. परत आम्ही पुढे जाऊ.